निलेशसाठी पुढचा चेंडू, हा मात्र चेंडू फटका फसला जातोय. ऋषी लॉंगॉनला अडवतो आणि पहिला हादरा बसतोय एक या धावसंख्येवरती. डीजे ऋषीने मात्र सुरेख झेल केली, झेल घेतला आणि कुठली चुकी न करता मात्र फलंदाज बाद होतोय. सुरेंदर शर्मा अतिथी कक्षात यायचंय. सुरेंदर शर्मा, तुषार शर्मा, चला दरम्यान पुढेचा चेंडू बघूया. फलंदाज आहे तो आत्ता मात्र नवीन आलेला फलंदाज आलक. हा आलक मात्र हा सुरेख फलंदाज आहे मात्र या टेनिस. आलक साठी तुषार शर्मा, हा मात्र फुल टॉस मध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव करतोय आलक. मात्र दिशा मारा करण्याच्या प्रयत्नात मात्र यशस्वी, मोठा फटका होता मात्र त्या मोठा फटका मारण्यात मात्र पूर्णपणे अयशस्वी होते. आता मात्र सुरेख चेंडू आणि फलंदाज पूर्णपणे आपल्या एसटीच्या याच्यात येतोय आणि धाव संख्या मात्र 2. चला प्रत्येक संघासाठी 20-20 मिनिटाचा अवधी असेल, त्याच याच्यात मात्र हे करायचंय. टॉस होतोय आता, नाणेफेक कल उडवला जातोय. वैष्णवी ना, वैष्णवी हाइट्स आणि स्प्रिंग वन यांच्यातला नाणेफेक कल उडवला जातोय. दरम्यान तुषार शर्मा, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव धाव संख्या ती मात्र 2. गोलंदाज आहे तो प्रथमेश, समोर येतो आलक. साई यांच्या बाजूने मारा करेल, हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. आलक आणि उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच त्याला अवांतर घोषित करतात. अवांतर धावसंख्येने भर पडली जातोय. अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या होतोय ती 3 अशी धावसंख्या. प्रथमेशला मात्र आपली राईट, हा मात्र चेंडू तटवण्याच्या प्रयत्नात अयशस्वी होतोय तो आलक आणि निर्धाव चेंडू काढतोय तो प्रथमेश आणि धाव संख्या मात्र स्थिरावलेली. धाव स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. चला आलक मात्र पूर्णपणे चुकतोय, परंतु प्रथमेश पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव काढतो, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, वापसी करतोय. दरम्यान हा प्रथमेशचा चेंडू पुन्हा तटवलाय, स्क्वेअर लेगच्या बाजूने जातोय, सीमारेषा पलीकडचा हा खणखणीत षटकार. षटकाराने धाव संख्येला भर, समीकरण होतोय मात्र 6 धावेनी, धाव संख्या होतोय ती 9.
ती त्याच्यात मात्र सिंगल धावसंख्या होतोय ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतोय ती 14. चौदा अशी धावसंख्या 1-4 लॉस ऑफ 2 विकेट्स. सांगतोय ना आता मात्र गोलंदाजाचा कर्णधार दिलीप तुषार शर्मा कुणावर आणा दिलीप ज्या पद्धतीने चंद्रगंगा सारख्या एक विनोद भल्लाचा फलंदाज होता त्याला मात्र पूर्णपणे धावांना जखडून ठेवण्याचं काम केला तो गोलंदाज दिलीप. स्पीडअप करा जरा स्पीडअप करा आपल्याकडे अवधी कमी आहे शेवटचा दिवस आहे. दिलीप बघूया समोर आहे तो फलंदाज राहुल साठी हा मात्र सुरेख चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर काढतोय बघूया 1-2 एकदम तू मी मात्र धाव काय होत नाहीये आणि धाव संख्या ती मात्र 14 अशी धाव संख्या 13 चेंडूच्या मोबदल्यात धाव संख्या आहे ती मात्र 14. त्याच्यात अलगचा एक षटकार दिलीप पुढचा चेंडू आता मात्र फुलटॉस लोअर फुलटॉस मध्ये जातो सीमारेषा पलीकडेचा हा खणखणीत चौकार डीजे. चौकार आणि मात्र धावसंख्येला गावासनी 4 गावासनी मिळतोय आणि 4 धावेने संघाची धावसंख्या होती 18. मात्र आता डाव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच आमच्या दिशेने फिरतायत. धावसंख्या अवांतरणी वाढ होतोय वाईटच्या रूपानं धावसंख्येला बल मिळतोय. धावसंख्या होतोय ती 19 1 बल मिळतोय धावसंख्या होतोय ती 19. दिलीप पुढचा चेंडू हा मात्र मध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. अनुज चेंडू खाली धावतोय मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या होतोय ती 20 लॉस ऑफ 2 विकेट्स बाय दिलीपचा पुढचा चेंडू अलग साठी लिडिंग एज लागली जातोय. केदार चेंडू अडवतोय मात्र धावसंख्या मात्र स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 20. प्रतीक हार्मोनी धावसंख्या मात्र स्थिरावलेली 20. पुन्हा एकदा आलं आता मात्र उंच बघूया अनुज का ऋषी आणि अनुज आणि मात्र ऋषी सारख्या फलंदाजाने नेहमीचा हात टाकला आणि 2 धावा मिळताय. 2 धावेनी बलकटी मिळतोय जीवनदान मिळला जातोय भूमीला दान केला जातो. ऋषी सारखा नौखा खेळाडू मात्र पूर्णपणे अयशस्वी होतो. झेल घेण्या अलग सारख्या फलंदाजाला जर नक्कीच संधी दिली तर नक्कीच संधीचं सोनं करेल. दिलीपचा पुढचा चेंडू अलगसाठी पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात कार्पेटच्या साऱ्याने केलेला चेंडू तुषार शर्मा चेंडू अडवतोय. एक धाव होतोय दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का बघायचा दुसरी धाव पूर्ण होतोय का बघायचंय आणि धाव बाद होतोय तो फलंदाज डीजे.
23 रन। स्पीड अप 3 खिलाड़ियों के नुकसान, BG1 वाले जरा स्पीड अप करिए, साथ दिए। अगले बहुत मैच होने हैं। अमोल गायकवाड कर्णधार, अनुभवी गोलंदाज तो अमोल अमोल गायकवाड, आणि फलंदाज आहे तो मात्र आता नवीन आलेला फलंदाज तो रोहितला हिटमॅन सारखी कामगिरी करायला लागेल. ज्या पद्धतीने भारतीय संघाचा हिटमॅन आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी फलंदाजी करावी लागेल ती रोहितला. अमोल गायकवाड रोहित साठी, हा मात्र तटवलाय, स्क्वेअर लेगच्या बाजूने देतोय आणि हा जातो सीमा रेषा पलीकडचा. हा चौकार. ज्या पद्धतीने हिटमॅनची उपमा दिली त्याच पद्धतीने उतरला आणि 4 धावसंख्येने बलकटी मिळाली. धावसंख्या होतोय ती 27, 27. लॉस ऑफ 3 विकेट्स बाय प्रतीक हार्मोनी. मध्ये चौकाराने मात्र सलामी देतोय तो फलंदाज. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका बसलाय का बघायचं, संजय चेंडू अडवतोय का बघायचं, अडवलाय आणि 1 धावीवर समाधान मानायला लागतो. एका धावेने संघाची धावसंख्या होतोय ती 28, 28. लॉस ऑफ 3 विकेट्स बाय प्रतीक. शेवटच्या 4 चेंडूत अलग काय करतोय ते बघायचं. ज्या पद्धतीने धावा जमवायला लागतील, ज्या पद्धतीने फलंदाज BG1 मध्ये आहेत तशाच तशी धावसंख्या जमवायला लागेल. धावसंख्या मात्र आहे ती 28. हालचा चेंडू, आपटलेला चेंडू जातोय तो निलखंड मॅजेस्टिकच्या बाजूने. हा सीमारेषा पलीकडचा हा खणखणीत षटकार डीजे. अलगनं मात्र 2 षटकार लगावलेत. अमोल सारखा शॉर्ट पिच मध्ये चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे लॉलीपॉप चेंडू बोलला जातोय, त्याचा पूर्णपणे फायदा उचलतोय आणि 6 धावसंख्या होतोय ती मात्र 34 अशी धावसंख्या 34. अलग मात्र 19 या धावसंख्येवरती खेळतोय तर अलग. दरम्यान पुढचा चेंडू, हा पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न, 9 जातोय, निर्धाव चेंडू करतोय. आपल्या अनुभवाच्या जोरावर अमोल गायकवाड मात्र निर्धाव चेंडू काढतोय. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या आहे ती 34, 34. लॉस ऑफ 3 विकेट्स बाय प्रतीक. अमोल गायकवाडचा पुढचा चेंडू आलोकसाठी. आलोक काय करतोय ते बघायचे, धावा जमवायला लागतील. अनुभवी फलंदाज, अनुभवी गोलंदाज. आता पुन्हा एकदा बघूया झेल होतोय का बातोय बरं. हा सीमारेषा पलीकडचा हा खणखणीत षटकार. धावसंख्या होतोय ती 40च्या घरात. चला 40 अशी धावसंख्या. बघूया आलक पुढच्या चेंडूवर काय समाचार करतो. ज्या पद्धतीने धावा जमवायला पाहिजे त्या पद्धतीने नक्कीच यशस्वी होत आहेत. दरम्यान अमोलचा हा पुढचा चेंडू, आता पुन्हा एकदा मिस्टेक होतोय आणि बाद होतोय का बघायचं आहे, परंतु रोनित मात्र पूर्णपणे चुकतोय. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा नाहीये, परंतु एकाच धावने गडी बाद होतोय आणि इनिंग समाप्त. पूर्वार्ध संपतोय. धाव संख्या येते मात्र 41. 42 धावांचा टार्गेट असेल, आव्हान असेल ते विजयासाठी स्पीडअप करायचं आहे. 42 टू विन. प्रत्येक क्षेत्ररक्षणासाठी यायचे त्वरित आलं, कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण त्वरित सुद्धा आपल्याला स्पीडअप करायचं आहे. आपली स्पर्धा मानाची स्पर्धा, स्पीडअप करा जरा.
दिवस आयतवारचा दिवस म्हणून आपण सर्वजण साजरा करतो, मानतो. कुलदैवतेचा दिवस आणि खंडरायाचं काही सुमधुर संगीत. आज सकाळ सकाळ आपण पाहिलं तर DJ नितीन मॅन फ्रॉम धुंदरे यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. विजयासाठी लक्ष पण पाहिलं तर नक्कीच बिजीवन संघासमोर असणार आहे ते मात्र 42 धावांचं. सुरुवातीच्या क्षणांमध्ये चांगलं रोखलं होतं गोलंदाजांनी, परंतु शेवटला मी म्हणेल शांत ठेवता आलं नाहीये. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली अलग यांच्या माध्यमातून. एक जबाबदारीनिशी फटकेबाजी. जरूर काही चेंडू त्यांनी डॉट केले, 4 चेंडू निर्धाव केले, परंतु 3 षटकाराने या मॅचला एक वेगळं वळण देण्याचं काम अलगच्या माध्यमातून करण्यात आलंय. टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 41 धावा त्यांनी बोर्डवरती लावल्या आणि 42 धावांचं आव्हान मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर त्यांनी ठेवलं. हॅलो हॅलो. तर 42 धावांचं आव्हान मात्र त्यांनी प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं. या आव्हानाचा पिछा करण्यासाठी आता मात्र फलंदाज तुषार शर्मा म्हणजेच मन्नी. काल मन्नीने निराशा दिली आहे प्रेक्षकांना. प्रेक्षक वर्ग त्याची मॅच पाहण्यासाठी नक्कीच इथे उपस्थित झाला होता, परंतु खऱ्या अर्थानं मी म्हणेल एक षटकार पहिल्या चेंडूवरती लगवल्यानंतर मन्नी शर्मा बाद झाला. चला विनंती असेल, मी विनंती करेन बीजी1 टीम सनी भाई थोड़ा आप साइड में खड़ा रहना है प्लीज. मेहमान कुछ बैठे. थैंक यू फॉर योर कोऑपरेशन ऑल्सो. तर बीजी1 संघ आपला 12th मॅन इथे नाहीये, या गोष्टीची देखील आपण नोंद मात्र घ्यायची आहे. तर गेम ऑन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अलक एक जेन्युन लेदर क्रिकेट पट्टू आहे मित्रांनो, परंतु आज टेनिस क्रिकेट खेळत असताना देखील चांगली कामगिरी तो या मैदानावरती मात्र करून दाखवतोय. पहिलाच बॉल बाटीची इनरेज घेतली होती, वेगाने चेंडू मात्र टाकला गेला होता, परंतु एकच धाव मिळेल. यष्टिरक्षकाचे प्रयत्न सुरेख होते, परंतु म्हणेल चेंडू काही हाताला लागला नाहीये. त्याचंच कारण की बॉल जातोय शॉर्ट फाईन लेगला, तिथे सिंगल मात्र मन्नीने सहजरित्या पूर्ण केली. मन्नी आपल्या स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करतोय 1-0. तर टीमला मात्र घेऊन जातोय बिनगडी बाद 1च्या घरामध्ये. मन्नी सोबत बॅटर आपण पाहिलं तर नवोदित खेळाडू ऋषी आहे. काल ऋषीने देखील आपल्या बॅटमधून धावा जमवू शकला नाहीये, परंतु ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. एका चांगल्या टीम विरोधामध्ये प्रतीक हार्मणी विरोधांना खेळायची आहे मॅच, आणि अशा वेळेस मात्र ऋषीची बॅट तडपतीये. पहिल्याच बॉल वरती ऋषी मात्र ठोकतोय षटकार. धन्यवाद. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच जय श्रीरामचे नारे यावेळेस डीजेच्या माध्यमातून लावले जात आहेत. षटकार लगवतोय ऋषी. पुढचा बॉल आकुटप्पाचा बॉल आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल मात्र सोडतोय. तर इथे आपण पाहिलं तर झेल सोडला जातोय. आधीच कमी धावसंख्येचं आव्हान आहे, आणि अशा वेळेस मी म्हणेल प्रत्येक झेल घेणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण की झेल घेतल्याबरोबर केवळ फलंदाज बादच होत नाही, तो चेंडू देखील निर्धाव मात्र जातो. तर यावेळेस मात्र ओव्हर कव्हर्स. काल जो फटका लगवताना फसला होता, आज देखील मित्रांनो संधी झाली होती फसण्याची, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल जातोय सीमारेखा पार. मनीष शर्माची ताकद मैदानावरती दाखवणारा षटकार. तर यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय तुषार शर्मा. पुढचा बॉल आडव्या बॅटने चपराक लगवली जाते, वेगाने बॉल ट्रॅव्हल करेल मिड विकेटच्या दिशेने, सीमारेखा पार, मिळतील धावा 4, आणखीन एक चौकार.
धन्यवाद डीजे. तर यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चौकार लगवला जातोय. लवकरात लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न. पुढची मॅच या दोन संघांची आपण पाहिलं तर रेडी राहायचंय. यानंतर आपण पाहिलं तर वैष्णवी हाईट्स आणि स्प्रिंग वन संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र घेतलाय. यावेळेस मात्र मान्नी कबलला उच्छल कर बोला छे 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 सिक्सर. तर धावसंख्या झाली आहे 24 धावा. 18 चेंडूने आता मात्र 18 धावांची गरज असेल. मित्रांनो, काय या खेळाडूला या कळंबोली आणि रोडपालीतला सर्वात मोठा खेळाडू म्हटलं जातं. ज्या खेळाडूच्या नावावरती आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या जोरावरती टू व्हीलर बाईक्स आहेत, ज्या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिलं तर अख्खं घर भरून ट्रॉफ्या आहेत, ज्या खेळाडूने म्हणेल किती सारे मॅन ऑफ द सिरीजचे बहुमान किताब पटकावलेत, जो खेळाडू केवळ क्रिकेट खेळण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण भारतभर भ्रमण करतोय, तो तुषार शर्मा उर्फ मन्नी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फटकेबाजी करतोय. षटकार ठोकतोय, चौकार ठोकतोय. ऋषी देखील चांगल्या लय मध्ये खेळतोय. आलेखवरती प्रहार दणकन केला गेलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. स्पीडअप करायची आहे मॅच अशी विनंती आयोजकांची मात्र येते. चला स्पीडअप करायचंय. तर यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र ऋषीची बॅट तडपते मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक षटकार. तर नक्कीच समीर पाटील साहेबांकडनं चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि एखाद्या क्षेत्ररक्षकाने जर का 3 झेल पूर्ण केले तर साठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक संपूर्ण स्पर्धेदरम्यान दिलं जाईल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर अजून देखील विजयासाठी आपण पाहिलं तर 11 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा संख्या झाली ती मात्र 31 धावा. अजून देखील 11 धावांची आवश्यकता. म्हणजे आपल्या स्टाईलमध्ये मॅच फिनिश करेल का? षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. समीरजी पाटील साहेबांकडनं एक षटकार लगवला आहे पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. इथून जर का 2 षटकार लगवले मॅच देखील संपेल, पारितोषिक देखील मिळू शकतं. यावेळेस बॉल आपण पाहिलं तर चेंडू पिच होतोय बॅटचा संगम झाल्यानंतर, त्यामुळेच मात्र पंच इशारा करतायत की इट्स नॉट आउट. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 3 चौकार, सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक असेल, याची देखील आपण नोंद घ्या. फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता धावा संख्या झाली आपण पाहिलं तर 32 धावा. अजून देखील विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 10 धावा. ऋषीने आज आपण पाहिलं तर चांगली केली केली आहे. षटकार सिंगल, षटकार सिंगल. जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळाली षटकार मात्र लगवलाय. यावेळेस ऑन साईडला चेंडू वळवलाय.
क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या थोडीशी पुढे जाईल. पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 33 धावा या षटकामध्ये. मनोजने पहिल्या चेंडूवरती जरूर षटकाराचा मार बसला मनोजला, परंतु त्यानंतर मनोजने देखील चांगला कमबॅक या मैदानावरती दाखवलंय. दरम्यानचा पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात मनीच्या. फलंदाज मनी बॅक टू पवेलियन. तर धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी वीरेंद्र आपण पाहतोय. मंडीने आज मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निराशा दिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी, परंतु कमालीचा कमबॅक राहिला गोलंदाज आपण पाहिलं तर मनोजचा दुसऱ्या षटकामध्ये. आणि तिथून मॅचची स्थिती आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करत राहायचंय. विनंती आयोजकांची वारंवार मित्रांनो आमच्यापर्यंत पोहोचतीये. तुम्ही आज जर का उशीर लावलात ना तुम्हाला नक्कीच पॅनल्टी मिळेल. आयोजकांची इच्छा नाहीये कोणत्याच टीमला पॅनल्टी द्यायची, परंतु तुम्ही मॅच जेव्हा थांबताय तेव्हा वेळ थांबत नाहीये. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आज आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे. भरपूर साऱ्या मॅचेस आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या विनंतीस मान दिला गेला. कोणताच संघ असा नाहीये की त्यांनी मात्र आयोजकांना विचारलं की आम्हाला खेळायचं आहे आणि आयोजक म्हटले की आम्ही खेळू शकत नाहीयेत. त्यामुळे आपण देखील आयोजकांना सहकार्य करा. आयोजकांच्या मदतीने परीने जेवढे प्रयत्न करता येतील, जेवढ्या गोष्टी चांगल्या करता येतील त्यांनी मात्र संपूर्ण केल्या. सन्माननीय आपण पाहिलं तर चेअरमॅन साहेब गिरीजी जोशी साहेबांनी, दीपक कस्तुरी, अमोलजी कुलकर्णी साहेबांनी, कन्हैया साहेब असतील, शशांक साहेब असतील, धर्मेंद्र साहेब असतील, या सर्वांनी मात्र खूप मेहनत खूप प्रयत्न मात्र केले गेलेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आपल्याला काय करायचं आहे, एक चांगल्या दर्जाचा खेळ मात्र या मैदानावरती खेळायचा आहे. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. मैदानाच्या आतमध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलतं. या मॅचमध्ये येणारे आता मात्र 10 चेंडू आणि विजयासाठी 11 चेंडू माफ करा आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 11 चेंडू 8 धावा. मॅच सोपी आहे, परंतु अशा प्रकारचे निर्धाव चेंडू जर का मैदानाच्या आतमध्ये होत राहिले तर मॅच जिंकणं थोडंसं अवघड होऊ शकतं. ऋषीच्या बॅटमधून यावेळेस तडाखा येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली, परंतु बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक बेमिसालाचा चौकार. तर यावेळेचा पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला तर चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, थोडंसं मिस जज होतंय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, चौकार होऊ शकतो का, मॅच विजय होऊ शकते का, परंतु नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर विजय धाव येते. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर मॅच मध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल प्रतीक हारमणे आपलं देखील मनपूर्वक आणि खूप खूप आभार.